मंडळी, तुम्ही जर स्क्रीनवर दाखवलेले मसाले तव्यामध्ये हलके सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलेत, त्यानंतर गॅसवर जाळी ठेवून कांदे आणि त्यापाठोपाठ सुकं खोबरं छान असं खरपूस तुम्ही भाजून घेतलं। आता भाजलेले सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर त्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलं। त्यासोबत आलं, लसूण, कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं एक छान असं वाटण तयार करून घेतलं। आता एका भांड्यामध्ये चिकनला छान हळद आणि मीठ लावून घेतलं। कुकरमध्ये तेल गरम करून यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतलात। मॅरिनेटेड चिकन यामध्ये घालून 5 मिनिटं मोठ्या आचेवर परतून यामध्ये गरम पाणी घालून चिकन छान शिजवून घेतलं। आता एका कढईमध्ये छान तेल गरम केलं, यामध्ये तमालपत्र आणि तयार केलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। नंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पूड आणि काळा मसाला घालून छान असं एकजीव केलं। आता याच्यामध्ये शिजवलेलं चिकनचं पाणी आणि पीसेस घालून गरजेप्रमाणे गरम पाणी वाढवून घेतलं। झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलं तर मंडळी, तुम्ही गटारी अमावस्येसाठी बनवलेला आहे झणझणीत चिकन मसाला।